जर आपण याच्याशी मैत्री केली तर तो तुम्हाला भरभरून सोनं दान देतो. हो, ही कल्पना नाहीये, ही आपल्या भारतीय संस्कृतीतील प्रसिद्ध अशी सत्यकथा आहे. आणि त्या दोन मित्रांची नावं मी आपणास मागील भागात विचारली होती. अनेक जणांनी भरभरून त्याचे कमेंट्सद्वारे उत्तरं दिलेली आहेत. ही संपूर्ण कथा आणि त्या दोन मित्रांची नावं मी तुमच्या समोर सांगतोय. संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप करू नका. पण अद्यापही ज्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे, आपल्या या कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर त्या नोटिफिकेशनच्या द्वारे लवकर तुम्हाला प्राप्त होतील. हो, एक दोन मित्र असे होते जे बालपणापासून एकत्रित होते. एकाच गुरुकुलामध्ये दोघांनी शिक्षण घेतलं. शस्त्र आणि शास्त्रविद्येत पारंगत झाले. संकटामध्ये, आनंदामध्ये, दुःखामध्ये दोघही एकत्रित होते. एकदा त्या गुरुकुलातला प्रसंग सांगितला जातो. गुरुजींनी त्यांना काहीतरी बाहेरचं काम सांगितलं. दोघे मिळून काम करण्यासाठी आश्रमाच्या बाहेर पडले. अचानक सोसाट्याचा वारा सुटला, मोठासा पाऊस पडायला लागला. पण त्याही प्रसंगामध्ये लहानशा त्या दोन मित्रांनी एकमेकाच्या हातात हात धरला आणि संकटात सुद्धा आपली साथ सोडली नाही. खरी मैत्री तीच असते जी संकटात साथ सोडत नसते. हो, ते दोन मित्र आपण जी ओळखली आहेत ना, तेच दोन मित्र होते. त्या गरीब मित्राचं नाव होतं सुदामा आणि श्रीमंत मित्राचं नाव होतं भगवान श्रीकृष्ण परमात्मा, जो द्वारकेचा राजा झाला. मोठे झाल्यानंतर सुदामाचं लग्न झालं. बायको, मुलं, संसार, पण परिस्थिती गरिबीची, हलाखीची. आणि इकडं मात्र एका महान द्वारकेसारख्या राज्याचा राजा भगवान कृष्ण परमात्मा सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव सगळं पायाशी लोळण घालत होतं. आणि एके दिवशी त्या गरीब मित्राच्या बायकोनं आपल्या पतीला म्हणजे सुदामदेवाला आठवण करून दिली या बालपणीच्या कृष्ण नावाच्या मित्राची. आपण नेहमी त्या कृष्ण परमात्म्याचे गुणगान गाता, गुण गाता. एकदा जा, त्याला भेटून या. जर त्यानं काही दिलं तर आपल्या संसाराला हातभार लागेल. सुदामदेवानं डोळ्यात पाणी आलं आणि सांगितलं, अगं, जर मी मित्राकडे काही मागण्यासाठी गेलो तर ते मैत्रीचं नातं कसं असेल, पण त्याला भेटण्यासाठी मात्र मी नक्की जाईल. पण मित्राला भेटायला जाताना मोकळ्या हाताने जाऊ नये. मला काहीतरी न्यावं लागेल, बघ काही भेटतं का. आणि असं सांगतात भारतीय लोक परंपरेत एक मुठभर पोहे सुदामदेव घेऊन भगवान कृष्णाच्या भेटीला निघाला. पण किती परिस्थिती हलाखीची असावी विचार करा. ते मुठभर पोहे, कथाप्रसंग जुने असे सांगतात की सुदामदेवाच्या घरी नव्हते, ते मागून आणावे लागले होते. ते मुठभर पोहे घेऊन भगवान कृष्ण परमात्म्याच्या द्वारकेला सुदामदेवानं जावं. त्या दारावरतीच द्वारपालानं या फाटक्या तुटक्या गरीब दरिद्री दिसणाऱ्या ब्राह्मणाला म्हणजे सुदामदेवाला रस्त्यावर अडवावं. अरे, देवाचा मित्र असा कसा असू शकतो, फाटका तुटक्याचा? तू नाही मित्र, चल. सुदामदेवाच्या डोळ्यात पाणी आलं. बरोबर आहे, माझा मित्र आता गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, मी गरीब कसा भेटेल मला. पण जाता जाता सुदामदेव इतकंच म्हणतो, ना भेटू दे, पण फक्त त्याला सांग की माझं नाव सुदामा आहे. जर तो भेटायचा म्हटला तर मी येईन, नाहीतर इथून जाईन. द्वारपाल हा निरोप घेऊन भगवान कृष्ण परमात्माकडे जातो. नेमका त्याच वेळी दरबारामध्ये सिंहासनावरती भगवान कृष्ण परमात्मा बसलेले असतात. द्वारपालानं सांगितलं, देवा, कृष्णदेवा, तुम्हाला एक भेटायला ब्राह्मण आलाय, जो गरीब आहे, अत्यंत दरिद्र आहे, फाटका तुटका आहे, पण तो म्हणतोय की मी तुमचा बालपणीचा मित्र आहे. काय नाव त्याचं? सुदामा. इतकं ऐकलं भगवान कृष्ण परमात्मा सिंहासनावरून उठले आणि जे धावत निघाले त्या द्वाराजवळ जाऊन, गेट जवळ जाऊन भगवान कृष्ण परमात्म्याने सुदामाला आलिंगन दिलं, मिठीत घेतलं, हातात धरून असणाऱ्या महालामध्ये आणलं. सुदामदेवाची सगळी व्यवस्था देवानी करावं, राहायचं कुठं, खायचं कुठं, सगळी व्यवस्था अत्यंत थाटामाटात केली. आणि भगवान कृष्ण परमात्मा काही कालावधी गेल्यानंतर विचारतात, अरे सुदामा, इतक्या दिवसानंतर भेटायला आला, मला काहीच आणलं नाही? आणलंय ना. काय? मुठभर पोहे. पण सुदामदेवाला ते देण्याची लाज वाटू लागली. एवढ्या मोठ्या माझ्या मित्राला माझ्या गरीबा घरचे 3 घरातले आणलेले, मागून आणलेले पोहे द्यावे कसे? पण भगवान कृष्ण परमात्म्याने त्याचं मन ओळखलं आणि त्याच्या हातातून अगदी हिसकावून भगवान कृष्ण परमात्म्याने ते मुठभर पोहे घेतले आणि इतक्या आवडीनं तो भगवान कृष्ण परमात्मा खायला लागला. देवाला तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव लागतो. तुम्ही ते किती ऐश्वर्यातला आहे हा देव पाहत नाही. प्रेमानं आणलेले मुठभर पोहे देवानं भरभरून खाल्ले. काही दिवस सुदामदेव राहिले, पण त्यानं कृष्णाकडे काही मागितलं नाही. कृष्ण बऱ्याच वेळा विचार, सुदामा, तुला काय पाहिजे? काही नाही देवा, तुझी भेट झाली बस, तुझी भेट झाली बस. पण तो देव आहे हो,
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती. त्यानं मनातलं बरोबर ओळखलं आणि सुदामदेवाला जेव्हा माघारी पाठवलं, माघारी जाताना सुद्धा सुदामाच्या डोळ्यात पाहिलं, डोळ्यात करुणाभाव होता, पण ओठावरती मागण्याचा एकही शब्द त्या सुदामदेवाच्या मनातून निघाला नाही. भगवान कृष्ण परमात्मा मनोमन हसले, स्मितहास्य केलं, सुदामजींना निरोप दिला आणि इकडे सुदामजी जेव्हा त्याच्या गावी पोचले तर चमत्कार घडला होता. ज्याच्याशी मैत्री केली होती ना त्या जगाच्या मालकानं भगवान कृष्ण परमात्म्यानं या आपल्या गरीब मित्राला भरभरून सोनं दान दिलं होतं. सगळा गाव सोनियाचा सुवर्णाचा दिला होता. बायको, मुलं, घरदार, कुटुंब सगळं ऐश्वर्यात नांदत होतं. तुम्ही मैत्री करायची आहे ना तर याच्याशी करा, तो तुम्हाला सोनच काय, अरे जगातला सगळ्यात मोठा आनंद तुमच्या पदरामध्ये भरभरून देत असतो. जय श्रीकृष्ण.